अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमला एकादशीला आपल्याला काही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत. अतिशय साधे सोपे उपाय आहेत. आपण सहज हे उपाय करू शकतो आणि या उपायांमुळे आपल्या आयुष्यातली नक्कीच संकटे दुःख दूर होतील. त्याचबरोबर तुमच्या डोक्यावर कितीही कर्ज असेल तर नक्कीच तुम्हाला कर्जमुक्ती होईल आणि आपलं जे काही दारिद्र्य आहे ते दूर होणार आहे. अर्थातच काय की आपल्या घरामध्ये अखंड समृद्धी नांदणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कमला एकादशीला आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत ते आपण जाणून घेतलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपाय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण महत्त्व जाणून घेऊया. कमला एकादशी ही दर 3 वर्षांनी एकदाच येते. अधिक मासामध्ये येणारी ही कमला एकादशी आहे आणि जेव्हा अधिक मास येतो तेव्हाच ही कमला एकादशी येत असते. वर्षातून 24 एकादशी येतात, पण जेव्हा अधिक मास येतो, ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी वर्षातून 26 एकादशी येत असतात. त्यातलीच ही अधिक मासामधली ही कमला एकादशी आहे जी फक्त दर 3 वर्षांनी येत असते. त्यामुळे या एकादशीला सामान्य एकादशीपेक्षा अत्यंत महत्त्व आहे. म्हणून या एकादशीला आपण जे कुठली सेवा करतो, जे कुठले उपाय करतो, अर्थात त्याचं जे काही फळ आहे ते आपल्याला अधिक पटीने मिळतं. आणि अधिक मास आहे त्यामुळे अधिक मासात आपण ज्या कोणत्या सेवा करतो त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळतं. त्यातल्या त्यात ही कमला एकादशी जी दर 3 वर्षांनी येते, त्यामुळे या एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. आणि या एकादशीला आपल्याकडनं जमेल तशी सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमला हे महालक्ष्मीचे एक नाव आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सेवा करायची असते, त्यांची पूजा करायची असते. जमेल तशी आपल्याला सेवा करून काही उपाय आपण करू शकतो जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. आपल्या सगळ्यांना वाटतं की माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड वास करावा, पण बघा काही ना काही कारणामुळे आपल्याकडनं काही सेवा घडत नाहीत किंवा उपाय होत नाहीत. पण अशा विशिष्ट दिनीच्या आपण काही विशिष्ट सेवा आणि विशिष्ट उपाय जर केले त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळतं आणि त्या सेवा आणि त्याचं जे काही फळ आहे ते आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहतं. म्हणून असे विशिष्ट दिन आपल्याला चुकवायचे नसतात. या दिनाला आपल्याकडनं जमेल तशी आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला सेवा आणि उपाय आपल्याला करायचे असतात. तर आता बघा, कमला एकादशीला अर्थातच पुरुषोत्तमी एकादशी सुद्धा म्हणतात, कारण की हा पुरुषोत्तम मास आहे. हा अधिक मासाला आपण पुरुषोत्तम मास म्हणत असतो. हा मास भगवान विष्णूंना समर्पित असतो. त्यातलीच ही कमला एकादशी जिला पुरुषोत्तमी एकादशी असं सुद्धा म्हणतात. म्हणून एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी अर्थात एकादशी म्हटलं की ती भगवान विष्णूंना समर्पित असते. म्हणून एकादशीला आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते. पण त्यातल्या त्यात आता या कमला एकादशीला आपल्याला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीसुद्धा सेवा पूजा करायची आहे. काही उपाय आपल्याला करायचे आहेत कर्जमुक्तीसाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी. हे उपाय आहेत जे नक्की करण्याचा प्रयत्न करा. जमेल ते तुम्ही उपाय करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा बघितली आहे की आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा आणि ती सेवा करा, कारण की त्या सेवेला उद्या अत्यंत महत्त्व आहे. अगदी 20 ते 25 मिनिटं तुम्हाला त्या सेवेला लागतील, पण नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. म्हणून तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न उठणार नाही आणि तुमच्याकडनं ती सेवा घडेल आणि नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं अनंत पटीने फळ मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपाय जाणून घेऊयात. तो उपाय कुठला करायचा आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या तुम्हाला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीसुद्धा सेवा करायची असते. जर तुमच्याकडे भगवान विष्णूंच्या सोबत माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोला तुम्हाला उद्या कमळाचं फूल अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे कमळाचं फूल नसेल किंवा तुम्हाला मिळालं नाही, तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण करू शकता. असं म्हटलं आहे की या एकादशीला जेव्हा आपण भगवान विष्णूंसोबत जो माता लक्ष्मीचा फोटो असतो त्या फोटोला आपण जेव्हा त्यांना कमळाचं फूल किंवा गुलाबाचं फूल आपण अर्पण करतो अगदी मनोभावे श्रद्धेने, तेव्हा आपल्या आयुष्यातली सगळी दरिद्री निघून जाते, संकटे दुःख दूर होतात आणि अर्थातच माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो. त्यामुळे नक्की जर तुम्हाला जमलं तर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर बघा, आता उद्या तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना तुम्हाला पिवळ्या रंगाचा नैवेद्य, मग तुम्ही पिवळी मिठाई अर्पण करू शकता किंवा दुधामध्ये केशर टाकून तुम्ही ते दूध नैवेद्य म्हणून भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं बघा, तुम्ही मग बुंदीचा लाडू असेल किंवा इतर कुठलीही पिवळ्या रंगाची वस्तू तुम्ही नैवेद्य म्हणून त्यांना दाखवू शकता. त्याचबरोबर बघा, आता उद्या कर्जमुक्तीसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आपण बघणार आहोत जो आपल्याला उद्या करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली करायचा आहे. आता तुमच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. जाताना तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये हळद टाकायची आहे
आणि हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली जायचं आहे. अर्थातच ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला 11 वेळेस किंवा 21 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे. बघा, कुठलाही उपाय करताना अगदी मनापासून किंवा श्रद्धेने करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठलीही सेवा आपण करतो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच सांगते की मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा, पूर्ण त्यामध्ये विश्वास ठेवून करा. कारण की जेव्हा आपण विश्वास ठेवून कुठलीही सेवा करतो, कुठलाही उपाय करतो, त्यावर आपला पूर्णपणे विश्वास आहे. कुठलीही शंका मनात घ्यायची नाही. कारण की तुम्ही जेव्हा थोडी जरी शंका तुमच्या मनामध्ये ठेवता तरीसुद्धा तुम्हाला त्या शंकेमुळे ना अनुभव येत नाही किंवा त्या सेवेचं त्या उपायाचं मला फळ मिळत नाही. म्हणून कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय करताना निशंक मनाने करायचा, पूर्ण विश्वास ठेवून करायचा आणि पॉझिटिव्हिटी असणं, आपल्यामध्ये सकारात्मक भावना असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कुठलीही सेवा किंवा उपाय करताना. किंवा आपल्या मनात असं आलं की या उपायामुळे किंवा या सेवेमुळे खरंच मला चांगलं होणार आहे का, खरंच मला फळ मिळणार आहे का, तर तेव्हा आपल्याला ते फळ मिळत नाही किंवा पूर्णपणे आपल्याला ते फळ मिळत नाही. म्हणून कुठलीही शंका मनात न घेता तुम्ही सेवा किंवा उपाय करण्याचा प्रयत्न करा. आता ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. तिथेच बसून तुम्हाला गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे. अर्थात बघा, पिंपळाच्या वृक्षामध्ये असं म्हटलं गेलं आहे की भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे आपण जेव्हा पिंपळाच्या वृक्षाची आपण सेवा करतो किंवा त्यांची पूजा करतो तर अर्थात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहत असतो. आपल्या घरातली दारिद्र्य ही संपूर्णपणे निघून जाते. आपल्या आयुष्यात जी काही संकटे आहेत, दुःख आहे, जो काही त्रास आहे तो नक्कीच दूर होऊन जातो. तर हा उपाय तुम्हाला अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करायचा आहे. तुमच्या डोक्यावर कितीही कर्ज वाढलं असेल तर हा उपाय करायला चुकवू नका. बघा, अगदी साधा सोपा उपाय आहे, पण तुम्हाला तेवढ्याच पटीने त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून जर तुमच्या डोक्यावर खूप कर्ज वाढलं असेल तर हा कर्ज दूर करण्यासाठी किंवा कर्ज कमी करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे, जो तुम्हाला उद्या करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता, संध्याकाळी केला तरी अतिशय उत्तम असणार आहे, काहीच हरकत नाही. त्याचबरोबर तुम्हाला उद्या संध्याकाळी एका वाटीमध्ये 2 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या लवंगा तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसून किंवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल त्या फोटोसमोर बसून तुम्हाला त्या लवंगा जाळायच्या आहेत. यामुळे काय होतं, त्यामुळे तुम्ही कापूरसुद्धा टाकू शकता. यामध्ये आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते आणि अर्थातच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. एक सुख शांती आपल्या घरामध्ये नांदते. हा उपाय करताना सुद्धा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्ही जप करू शकता. त्यानंतर बघा, पुढचा उपाय आहे की आपल्याला उद्या गोमातेची सेवा करायची. ज्यांना ज्यांना शक्य आहे, तुमच्या जवळपास गाईचा गोठा असेल किंवा तुमच्या जवळपास कुठे गाई असतील तर बघा, गोमातेला या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे. जेव्हा आपण गोमातेची सेवा करतो तेव्हा आपल्या आयुष्यातली बऱ्याचशा अडचणी, संकटे, त्रास निघून जात असतो. कारण की असं म्हणतात की गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. जेव्हा आपण गायीची सेवा करतो, तिची पूजा करतो, तर अर्थात आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये जर अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर तो दूर होऊन जातो आणि आपल्याला जर पितृदोष असेल तो सुद्धा दूर होऊन जातो. म्हणून तुमच्या जवळपास जिथे कुठे गाईचा गोठा असेल, गोशाळा असेल किंवा तुमच्या घराच्या जवळ जिथे कुठे गाई असतील तिथे तुम्हाला जायचं आहे. अर्थात या दिवशी गाईला तुम्हाला गुळ खाऊ घालायचं आहे. गाईच्या पाठीवर तुम्ही हात फिरवू शकता. ही सगळी कृती करताना गाय आपल्याला लाथ मारणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मग तुम्ही हा उपाय करायचा आहे. गायला तुम्हाला गुळ खाऊ घालायचं आहे, तर दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे आणि अर्थातच असं म्हटलं गेलं आहे की जो व्यक्ती गोमातेची सेवा करतो, तिची पूजा करतो, त्याच्या आयुष्यामध्ये जर कुठलाही ग्रहांचा अशुभ प्रभाव असेल तर नक्कीच तो दूर होतो, त्याचा पितृदोषसुद्धा दूर होऊन जातो. तर तुम्ही हा उपाय करून बघू शकता. नक्की तुम्हाला अनुभव होईल. फक्त उपाय मनापासून पूर्ण श्रद्धेने करा. त्याचबरोबर उद्या तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला दानधर्म करायचा आहे. आता दानधर्म काय करायचं, अर्थात बघा, अधिक मास आहे. अधिक मासामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. जेवढं तुम्ही दान कराल तेवढंच तुम्हाला ते अधिक पटीने मिळणार आहे. जेव्हा आपण दान करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला अधिक पटीने पुन्हा पुन्हा मिळत असते. म्हणून दानाला इतकं महत्त्व आहे. तर तुम्हाला उद्या अधिक मासातली ही कमला एकादशी, उद्या तुम्हाला दान तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. गरजू लोकांना तुम्हाला अन्नदान करायचं आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्या अन्नाची, अशा लोकांना तुम्हाला त्या दान करायचं आहे. कारण की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही उद्या गरजूंना अन्नदान करू शकता, वस्त्रदान तुम्ही करू शकता,
किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही दान करू शकता. उद्या एकादशी आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करू शकता. असं म्हटलं जातं की पिवळ्या रंगाचं वस्त्र दान केल्यावर आपला जो गुरुग्रह आहे तो स्ट्रॉंग होतो, मजबूत होतो आणि आपल्याला जीवनामध्ये कधीही अपयश येत नाही. तर त्यामुळे तुम्ही उद्या पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करू शकता. त्याचबरोबर तुमच्या यथाशक्तीनुसार, आता बघा उन्हाळा आहे, तुम्ही पाणी दान करू शकता. पाण्याच्या बॉटल वगैरे तुम्ही वाटप करू शकता. तुम्ही पाणी उद्या दान करू शकता. त्याचबरोबर तुम्ही फळे दान करू शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही उद्या दान करू शकता. तुम्हाला ज्या गोष्टी शक्य आहे दान करणं त्या तुम्ही करू शकता. तर हे जे काही उपाय आहेत यामधले तुम्हाला जेवढे उपाय जमतील तेवढे करा. अतिशय सोपे उपाय आहेत, पण तुम्हाला त्या उपायाचा तेवढ्याच पटीने तुम्हाला लाभ मिळणार आहे. ते उपाय तुम्हाला तेवढ्याच पटीने फळ देऊन जाणार आहेत. तर नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंमाशाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.